आज 14 जानेवारी आहे. 14 जानेवारी आहे. मागच तुम्हाला 17 डिसेंबरला कसं आहे व्हिडिओ टाकलो होतो. आपली 14-15 तारखेला तिथं कसं आहे ढगाळ राहणार आहे, काही पाण्याचं पोझिशन तिथं तयार व्हायला म्हणतो नाही. आपली थंडी कसं आहे ते 15 जानेवारी पर्यंत राहणार म्हणतो. ढगाळ वातावरण येणार आहे, पाण्याचं पोझिशन बघा करेक्ट आले की नाही तुम्हाला सांगतो. आपला अंदाज 17 डिसेंबरला महिन्याखालीच मी व्हिडिओ टाकलो होतो 17 डिसेंबरला. आणि परत कसं व्हायलंय 26-27ला तिथे बी ढगाळ काय पाण्याचं पोझिशन ते तिथेही तयार होणार आहे तुम्हाला सांगतो. पण तिथेही तयार होणार आहे. मागच तुम्हाला 17 डिसेंबरच्या तिथे व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देतो की आपल्याला जानेवारीच्या 14-15ला तिथं कसं आहे ढगाळ वातावरण येणार आहे, कुठे कुठे पाण्याचं पोझिशन तयार व्हायला, कुठे कुठे आता काल कसं आहे पुण्याला 13ला पाऊस पडणार आहे पुण्याला तुम्हाला सांगतो. तर म्हणजे कसं आहे ते ढग येऊन काय करते माहितीये का, ते तर थंडी कमी करते. कुठं काय काय ठिकाणी काय कुठं पाण्याचं पोझिशन तयार होते, म्हणजे कुठं कुठं कमी प्रमाणात राहते, कुठे जास्त प्रमाणात राहते तुम्हाला सांगतो. पण हे ढगाळ बी तिथे येऊन पाण्याचं पोझिशन तिथे तयार होते तुम्हाला सांगतो. आपली इथं थंडी सांगतो 15 जानेवारीपर्यंत. हे थंडी येऊन काय करणार आहे, ढग येऊन काय करते कमी करते. आज उद्या कसं आहे, आज उद्या हे ढगाळ राहणार आहे आणि कुठं कुठे एक 5 मिनिटच कुठं तर मीडियम स्वरूपाचा कुठं तर पडणार आहे. जिथं ढगाच प्रमाण जास्त आहे ना तिथं फक्त हे राहते तुम्हाला सांगतो ढगाच प्रमाण सांगतो. आपले कसे अंदाज करेक्ट आहे. ह्या वर्षी तुम्हाला सांगतो, ह्या वर्षी कसं आहे चिचाला फळ बी जास्त आले. पण कसं आहे आपल्याला कसं आहे होळी मंगळवारी आली आहे, काय सोमवारी काय मंगळवारी आली आहे होळी. पण थोडाफार ह्या वर्षी फटकारा बसते. म्हणजे कसं आहे होळी आणि गुढीपाडवा मंगळवारी जर आला तर दुष्काळाचे लक्षण ते दाखवते तुम्हाला सांगतो, लक्षण दाखवते तुम्हाला सांगतो. पण आपली होळी सोमवारीच आहे, काय थोडीफार मंगळवारी दाखवली. पण लय तेवढा काय फटकार दाखवणार नाही. ते 30 ते 40% त्यावर्षी दुष्काळाचं लक्षण दाखवणार आहे तुम्हाला सांगतो. 30 ते 40% तुम्हाला सांगतो. पहिले जुने बी आहेत. पहिले म्हणत होते ना ओढलं काटोरीला फुल आलं तर कापूस पिकते म्हणते. पण अजून तुम्हाला सांगतो चिचाला फळ आलं ते बी लक्षण आहे दाखवते तुम्हाला सांगतो. चिचाचे आले तर चिचाला फळ जास्त आलं ते बी लक्षण दाखवते तुम्हाला सांगतो. पण यावर्षी आपला आणि कसं आहे आता 13ला आणि 14ला काय झालं माहितीये का, आपल्याला 14ला दुष्काळ पडला होता. पण 14ला कसा दुष्काळ पडला होता, तर त्या साली कसं झालं फेब्रुवारीमध्येच पाणी पडलं होतं. फेब्रुवारीमध्ये कसं आहे पाऊस पडतोय, एक दुष्काळ पुढे चिन्ह दाखवलं. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कसं आहे ते चिन्ह दाखवते लगेच पुढे दुष्काळ आहे का. तिथं 15 दिवस पाण्याचं पोझिशन तर तयार होतं तुम्हाला सांगतो. शिमग्याच्या अगोदर तिथं कसं आहे पाण्याचं पोझिशन तयार होते. म्हणजे पाणी खरंच आहे का, दुष्काळाचं चिन्ह आहे का ते बी दाखवते तुम्हाला सांगतो. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाणी आहे तुम्हाला सांगतो. पण हे 30 ते 40% थोडा फटकारा बसणार आहे दुष्काळाचा तुम्हाला सांगतो. लय प्रमाणात नाही पण कमी प्रमाणात आहे तुम्हाला सांगतो. पण यावर्षी कमी प्रमाणात आहे.